नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या या युट्यूब चॅनलवरती मी गोपाल चंदाने आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात एमपीएससीने परीक्षा पॅटर्नच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. आता हे प्रसिद्धीपत्रक नेमकं काय आहे, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे तलाठीचा, या संबंधी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीसाठी तयारी करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मिशन तलाठी 3.0 ही बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात अत्यंत तज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम स्वतः बाळासाहेब शिंदे सर व सर्वात बेस्ट टीम तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला एमपीएससी पॅटर्न नुसार मार्गदर्शन मिळणारच आहे, सोबतच तुम्हाला मोफत नोट्स मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त सराव चाचणी म्हणजे टेस्ट आपण या बॅच मध्ये तुमच्या घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तलाठी फॅक्टरीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या 9226018181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता एमपीएससीने जे काही परिपत्रक काढलं बघा, 1 ऑगस्ट 2026 हे आपल्याला प्रसिद्धी पत्रक आपल्याला दिसून येईल. ओके, आता यामध्ये त्यांनी तलाठी भरती संदर्भात जो काही परीक्षा पॅटर्न आहे तो कसा असणार आहे या संबंधी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. आता या जे काही प्रसिद्धी पत्रक आहे हे प्रसिद्धी पत्रक आपण अतिशय व्यवस्थित डिटेल्स सोप्या भाषेमध्ये ग्राफिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की नेमकं या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे. ओके, आता बघा सुरुवातीला बघा, आता जो 5 मे ला जो जी आर काढला होता शासनाने आयोगाकडून की जे काही संवर्गाचे जे पद आहेत ती एमपीएससी कडे वर्ग करण्यासंदर्भात 5 मे चा जी आर आहे, बरोबर. आता गट क मधील विविध विभागांची पदे एमपीएससी कडे वर्ग करण्याचा निर्णय 5 मे रोजी घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने तो जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता. ओके, आणि त्याच धर्तीवरती 1 ऑगस्टला आयोगाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. आता याच्यामध्ये परीक्षेच्या स्वरूपाची अधिकृत घोषणा, तलाठी पदाचा जे काही संयुक्त प्रक्रियेत अधिकृत समावेश आणि एकूण 9 पदांसाठी एकत्रित भरती प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता लक्षात घ्या, सुरुवातीला तर बघा पदांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्या पदांच्या विभागणीमध्ये प्रशासकीय पदे आणि तांत्रिक संवर्गाचे पदे असे दोन त्या ठिकाणी डिवायडेशन आपल्याला दिसून येतील. आता याच्यामध्ये प्रशासकीय पदे नेमकी कोणती आहेत बघा, लक्षात घ्या. प्रशासकीय संवर्ग म्हणजे ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणतो, त्यामध्ये बघा तलाठी, ज्यालाच आपण ग्राम महसूल अधिकारी असं म्हणतो, त्यानंतर कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखपाल, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, बरोबर. ही जी एकूण 8 पदं आहेत ही आपण प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. आणि तांत्रिक विभागामध्ये तांत्रिक संवर्ग ज्याला आहे त्याच्यामध्ये बघा सहाय्यक अधीक्षक म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. ओके, ज्याला आपण म्हणतो की ज्याची जी 461 पदांची जाहिरात आलेली आहे, बरोबर. गट क मध्येच हे पद ऍड करण्यात आलेलं आहे एएमव्हीआयचं. तर हे तांत्रिक मध्ये मोडतं. आणि त्यासोबतच सहाय्यक मत्स्य व्यवसाय व विकास अधिकारी हे जे टेक्निकलचे हे 2 पद ही टेक्निकलचे तांत्रिक संवर्गाचे पद आहेत, लक्षात घ्या. म्हणजे प्रशासकीय संवर्गामध्ये साधारणतः 8 पद आहेत एकूण आणि ही 2 पद ही टेक्निकल मध्ये आहेत. ओके, आता याच धर्तीवरती पुढे काय म्हटलंय बघा, आता संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे सर्व पदांसाठी एकच तुम्हाला पूर्व परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे जे काही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही पद आहेत, उदाहरणार्थ बघा तलाठी आहे, कर सहाय्यक आहे, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ लेखापाल, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. खरं तर आता त्याची ऍड अजून आलेली नाहीये, पण त्यामध्ये ऍड केलंय त्यांनी. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, त्यानंतर एएमव्हीआय आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी, हे जे एकूण पद आहेत या एकूण सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे कंबाईंड प्रिलिम्स होणार आहे, एकच परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा वेगवेगळी नाही, लक्षात घ्या. या सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा एकच परीक्षा आणि अनेक संधी आपण ज्याला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बघा सर्व 9 पदांसाठी प्रशासकीय प्लस तांत्रिक या सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा ही एकत्रच होणार आहे. ओके, मग बदल नेमका कुठे आहे लक्षात घ्या. बघा आता मुख्य परीक्षेचे जे स्वरूप आहे, ओके, त्या मुख्य परीक्षा स्वरूपामध्ये प्रशासकीय व तांत्रिक पदांचे वेगवेगळे मार्ग केलेले आहेत त्यांनी. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता 7 प्रशासकीय पदे जी तलाठी सह इतर संयुक्त मुख्य परीक्षा ही सर्व पेपर सारखेच म्हणजे एकूण जे 7 मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा, हे 7 पेपर जे आहेत, हे 7 जे पद आहेत 8 या पदांची मुख्य परीक्षा ही एकत्रित होणार आहे, लक्षात घ्या. आणि फक्त तांत्रिक पद जे आहेत म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि एएमव्हीआय याची जी मुख्य परीक्षा ही वेगळी होणार आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो बघा, जे विद्यार्थी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील त्या पूर्व परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची जी काही मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा तांत्रिक पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. आणि इतर जे काही तलाठी सह 7 पद जे आहेत त्याची जी मुख्य परीक्षा आहे ही सुद्धा एकच होणार आहे. ओके,
400 गुणांची एक मुख्य परीक्षा एकत्रच होणार आहे. ओके, मग याच्यामध्ये बघा, पहिला पेपर हा तुमचा मराठी इंग्रजीचा असणार आहे आणि दुसरा पेपर हा तुमचा जीएसचा असणार आहे. एकूण 400 मार्काची मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, फक्त दोन कोणते, पुन्हा एकदा सांगतो, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि मत्स्य व्यवसाय अधिकारी या दोघं जे टेक्निकल आहेत यांचीच फक्त मुख्य परीक्षा ही वेगळी होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, आता इथे बघा म्हटलेलं आहे बघा, पूर्व परीक्षेचा निकाल. आता निकालाच्या बाबतीत पण बघणार आहोत आपण. पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, लक्षात घ्या. आणि तांत्रिक संवर्गाचा संवर्ग निहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग निहाय प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, आता याच्यामध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे तुमची पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेमध्ये बघा, प्रशासकीय पदांचा एकत्रित निकाल लागणार आहे सर्वांचा, म्हणजे तलाठी असेल, कर सहाय्यक असेल, त्याच्यानंतर तुमचं आपण राज्य उत्पादन शुल्क असेल, लिपिक टंकलेखक असेल, या सर्व पदांचा एकत्रित निकाल लागणार आहे. आणि तांत्रिक पद जे आहे, तांत्रिक पदांचा मात्र स्वतंत्र निकाल लागणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा निकालाबाबतीत बघूया आपण. आता मुख्य परीक्षेमध्ये संवर्ग तसेच सेवानिहाय स्वतंत्र कट ऑफ लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा, म्हणजे तलाठीचा वेगळा कट ऑफ लागेल, त्यानंतर लिपिक टंकलेखकचा वेगळा कट ऑफ लागेल, आपण म्हणू शकतो राज्य उत्पादन शुल्काचा वेगळा कट ऑफ लागेल, बरोबर. आता मुख्य परीक्षेत तलाठी, टॅक्स असिस्टंट, क्लर्क या प्रत्येकाचा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे, लक्षात घ्या. ओके, आता त्याच्यानंतर बघा, आता पसंतीक्रम म्हणजे प्रेफरन्स आणि निवड प्रक्रिया कशी असेल, याच्यामध्ये स्टेप पहिली, मुख्य परीक्षेनंतर पसंतीक्रम द्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 1 नंबरला तलाठी दिलं, 2 नंबरला कर सहाय्यक दिलं, 3 नंबरला लिपिक दिलं. ओके, पसंतीक्रम तुम्ही दिला. आता तुम्हाला 400 पैकी मिळालेले गुण प्लस पसंतीक्रम हा तुमचा तपासला जाईल. आणि त्या धर्तीवरती पहिल्या पसंतीक्रमावर तुम्हाला, समजा तलाठीला तुमची निवड झाली, उदाहरणार्थ तलाठीला निवड झालीच तुमची, तर तुम्हाला निवड निश्चित, पुढील पसंतीक्रम विचार होणार नाही तुमचा, लक्षात घ्या. म्हणजे ज्या पदासाठी तुमची निवड झाली असेल तेच पदासाठी, कारण इथे ऑप्टिंग आउट आता बंद करण्यात आलेलं, लक्षात घ्या. ऑप्टिंग आउट आता नाहीये. त्याच्यामुळे तुमचं ज्या पदासाठी तुमचं सिलेक्शन झालंय त्या ठिकाणीच तुमचं, त्या ठिकाणी निवड निश्चित केली जाईल. पुढच्या पदासाठी तुमचा विचार केला जाणार नाही, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर तरच दुसऱ्या पसंतीक्रमासाठी कर सहाय्यक विचार केला जाईल. म्हणजे तुमची इथे जर निवड नाही झाली तलाठीला, तरच तुमची पुढच्या पदासाठी विचार केला जाईल, अन्यथा विचार केला जाणार नाही. तर तुमची निवड झाली तलाठीला, तर तुमची डायरेक्ट नियुक्ती, लक्षात घ्या. तुम्हाला ते ऑप्टिंग आउट बंद आहे बघा, ऑप्टिंग आउट बंद केलंय. एकदा वरच्या पसंतीक्रम पद मिळाल्यास खालच्या पदांसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. जिथे सिलेक्ट झाला तिथेच तुमचा विषय संपला, साध्या भाषेमध्ये आपण असं त्याला म्हणू शकतो, लक्षात आलं. पुढे बघा, आता हे वेगवेगळे संवर्ग दिलेले आहेत, संयुक्त मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. ओके, आता बघा, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, त्यानंतर लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तांत्रिक गट क. आता एकूण जे 10 संवर्ग आहेत, त्या 10 संवर्गाची संयुक्त पूर्व परीक्षा, सर्व संवर्गाकरिता एकच पूर्व परीक्षा होईल. इथे स्पष्ट म्हटलेले आयोगाचं जे काही नोटिफिकेशन आलं 1 ऑगस्टचं, त्या अनुषंगाने आपण बघतोय. परंतु मुख्य परीक्षा बघा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क संवर्ग वगळून म्हणजे हे 2 सोडून, लक्षात घ्या, हे 2 सोडून उर्वरित सर्व संवर्गाकरिता एकच मुख्य परीक्षा होईल, लक्षात घ्या. ओके, एकच मुख्य परीक्षा होईल, लक्षात आलं. म्हणजे बघा खाली म्हटलेलं आहे, आता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि मत्स्य व्यवसाय हे जे 2 आहेत यांची स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे, लक्षात आलं. हे दोघांची स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल. परंतु हे 2 सोडून इतर जे वरचे आहेत त्या सर्वांची, सर्व संवर्गाकरिता एकच मुख्य परीक्षा होईल. म्हणजे मुख्य परीक्षा सुद्धा तुमची ही एकच होणार आहे, लक्षात आलं. बघा पुढे, त्याच्यानंतर आता बघा, आता ज्यांनी फॉर्म भरण्यासंदर्भात बऱ्याच मुलांच्या मनामध्ये अजून अडचणी आहेत की नेमकं फॉर्म ऑलरेडी आम्ही भरला होता, तर नेमकं आता त्याची प्रक्रिया काय असणार आहे. बघा लक्षात घ्या, आता तुमची प्रोफाईल मध्ये तुम्हाला लॉग इन करायचे. आता ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरलेला होता तलाठी जाहिरात येण्याच्या अगोदर, त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही, लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्हाला ते ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. आता हे कसं चेक करायचं, तर तुम्हाला सुरुवातीला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन लॉग इन करायचंय. त्यानंतर अप्लाय टॅबवर क्लिक करायचंय आणि जुन्या अर्जासमोर तुमचं व्ह्यू बटन असेल बघा, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यावर बघा तुम्हाला तलाठी पदाचा पर्याय दिसेल आणि तो तुम्हाला अपडेट करायचा किंवा ऑटोमॅटिक अपडेट तो झालेला असेल, लक्षात घ्या. आता याच्यासाठी तुम्हाला जुना फॉर्म कॅन्सल करण्याची पुन्हा गरज नाही, पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही, नव्याने फी परीक्षा भरण्याची गरज नाही किंवा पुन्हा नवीन प्रोफाईल सुद्धा तुम्हाला तयार करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. ओके, या प्रोसेसने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी तलाठी पदाचा फॉर्म ऑलरेडी तुमच्यासाठी ग्राह्य धरलेला त्या ठिकाणी दिसून येईल. ओके,
विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.